पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय। त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचे सगळे आयात निर्यातीचे संबंध थांबवलेत। भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाचे हित लक्षात घेता पाकिस्तानमधून होणारी थेट किंवा अप्रत्यक्ष आयात थांबवली आहे। वाणिज्य मंत्रालयाने यासंबंधी अधिसूचना जारी केली असून पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत। त्याचबरोबर या बंदीतून कोणत्याही विशिष्ट वस्तूला सूट द्यायची असल्यास भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेलेत। याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा ध्वज असलेली कोणतीही जहाज भारताच्या कोणत्याही बंदरावर येऊ दिली जाणार नाहीत असं भारताच्या बंदर, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने जाहीर केलंय। त्याचबरोबर भारतीय ध्वज असलेली कोणतीही जहाज पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरावर जाणार नाहीत असंही भारताकडून जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय। सलग 9व्या दिवशीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलंय। रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीर सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला। तसंच कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण एलओसीवर गोळीबार करण्यात आलाय। तर भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या सैन्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय। त्यामुळे एलओसीवर मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळतोय। भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं अब्दाली मिसाईलची चाचणी केली आहे। या क्षेपणास्त्राची 450 किलोमीटरपर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे। यासह हे क्षेपणास्त्र 500 ते 700 किलोपर्यंत अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र वाहून नेऊ शकतं। या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात आल्यामुळे लक्ष्य अचूक गाठण्यास मदत होते। पाकिस्तानने याआधी अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती, मात्र ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये भारत 4थ्या आणि पाकिस्तान 12व्या स्थानावर असल्याचं समोर आलंय। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कमालीचे ताणले गेलेत। यावेळी भारताने दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अशातच आता भारतीय लष्कर कर्नाटकच्या कारवारजवळ क्षेपणास्त्र चाचणी करणार आहे। 7 मेला कारवारजवळ मिसाईल चाचणी केली जाणार आहे। त्यामुळे हवा, पाणी आणि जमिनीवरूनही भारताकडून पाकिस्तानला आव्हान देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलानं टेक ऑफ आणि लँडिंगचा सराव केला। या एक्सप्रेसवेची क्षमता तपासण्यासाठी हा सराव करण्यात आला। युद्धसदृश परिस्थिती किंवा राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी पर्यायी रनवे म्हणून गंगा एक्सप्रेसवेचा वापर केला जाणार आहे। या सरावासाठी गंगा एक्सप्रेसवेवरील सुमारे 3.5 किलोमीटर लांबीची हवाई पट्टी वापरण्यात आली। या सरावात राफेल, जॅग्वार आणि मिराज यासारख्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे ही भारतातील पहिलीच अशी हवाई पट्टी आहे जिथे लढाऊ विमानं दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत उतरू शकणार आहेत। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानचे अतिरेकी गटांशी ऐतिहासिक संबंध असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलंय। यावेळी देशाला अनेकदा अतिरेकी लाटांचा सामना करावा लागला, पण त्यातून पाकिस्ताननं इस्लामी अतिरेकींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंतर्गत सुधारणा केल्याचंही भुट्टोंनी मान्य केलंय। दरम्यान पहलगाममधील हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भारताने केला होता, मात्र पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावलाय। गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। अशातच पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा एकदा बरळलाय। कुणी सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू अशी धमकी ख्वाजा आसिफने दिली आहे। रणगाडे आणि बंदूक चालवल्यानं युद्ध होत नाही, युद्धाचे आणखी काही मार्ग असतात। जनतेचा तहान भुकेनं मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे भारताने असा प्रयत्न केला तर पाकिस्तान त्याला उद्ध्वस्त करेल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफने दिली आहे। दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही अशी घोषणा पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। 26 निष्पाप नागरिकांची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। जगभरातूनही यासाठी भारताला पाठिंबा मिळताना दिसतोय। त्यामुळे मोदी यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका मांडली आहे। मोदी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोन्साल्विस लॉरेन्स्को यांची भेट घेतली। यावेळी अंगोलाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले। पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या मिसाईल धमकीला मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले।
पाकिस्तानने क्षेपणास्त्र भारतावर हल्ला करण्यासाठी सज्ज आहेत अशी धमकी एका पाकिस्तानी मंत्र्यानं दिली होती. मात्र वेळ आल्यावर त्यांना उत्तर मिळेल. वेळ आल्यास आमची अग्नी आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र देखील त्यांना योग्य उत्तर देतील. यावर प्रत्युत्तर देताना गजेंद्र सिंग शेखावत यांनी असं विधान केलं. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील कलात या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटलाय. भारतानं पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बिथरलेला पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देतोय. पण मात्र बलुचिस्तान गमावण्याच्या मार्गावर आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं 2 शहरांवर कब्जा केलाय. कलातमधील इंटरनेटही बंद करण्यात आलंय. दरम्यान पाकिस्तान सैन्याने कलातमध्ये हेलिकॉप्टर, ड्रोन आणि चॉपर पाठवलेत. भारतीय सैन्य दलाने अद्ययावत हत्यारं खरेदीसाठी निविदा काढली आहे. भारत खांद्यावरून मारा करता येणारी हत्यारं खरेदी करणार आहे. यासाठी निविदा काढली आहे. शत्रूची विमानं, ड्रोन नष्ट करण्यासाठी या शस्त्रांचा वापर होणार आहे. यासह लष्कर 48 लॉन्चर्स, 86 क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशातच भारताने लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. यासह आपल्या शस्त्रसाठ्यात वाढ करत असल्याचं युद्ध होणार असल्यानं चर्चा रंगल्या. बांगलादेशचे माजी निवृत्त लष्करी अधिकारी फजलुर रहमान यांनी एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यात ते म्हणालेत की भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलाच तर आपण ही संधी सोडू नये. याच संधीचा फायदा घेत आपण ईशान्य भारतावर कब्जा करायला हवा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना फजलुर रहमान यांच्या पोस्टमुळे नवी चर्चा रंगली आहे. भारत पाकिस्तानच्या वादाचा फायदा घेण्याचा सल्ला लष्करी अधिकाऱ्यांनी दिला खरा, पण बांगलादेश सरकारने हात वर करत या विधानाशी आपला संबंध नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. भारतासोबत तणाव वाढवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही असं वक्तव्य पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत आसिम इफ्तिखार अहमद यांनी केलंय. मात्र पाकिस्तानच्या देशाच्या भौगोलिक अखंडतेचं रक्षण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही अहमद म्हणाले. जर भारताने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान ऐकून घेणार नाही. संयुक्त राष्ट्राने स्वतःच्या संरक्षणासाठी दिलेल्या हक्काचा आम्हाला वापर करावा लागेल असा इशाराही इफ्तिखार अहमद यांनी दिलाय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या युद्धाची भीती भेडसावते. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने लोकांची गाळ उडाली आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमधील मदरसे, शाळा बंद करण्यात आल्यात. युद्ध झालंच तर स्वसंरक्षणासाठी लोकांनी बंकरही तयार ठेवलेत. एकूणच पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी आणि पीओकेतील नागरिकांनी युद्धाचा विचार करून स्वतःचा प्राण कसा वाचवता येईल याकडे लक्ष केंद्रित केलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर अब्दुल्ला यांनी पहिल्यांदाच मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमर अब्दुल्ला यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आहे. काश्मीरमधील परिस्थितीची त्यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली आहे. काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही असं विधान केलं. एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने सरकारला पूर्ण पाठिंबा दिला असून दुसरीकडे मात्र काँग्रेस नेत्यांकडूनच सरकारवर टीका होत असल्यानं वाद निर्माण झालाय. या वादानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी यू-टर्न घेत आम्ही पुरावे मागत नाही असं विधान केलंय. या परिस्थितीत काँग्रेस सरकारसोबत उभं असल्याची भूमिका देखील त्यांनी मांडली आहे. श्रीलंकेतील कोलंबो विमानतळावर तातडीचं सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले 6 संशयित चेन्नईहून विमानानं आल्याची माहिती भारतानं दिल्यानंतर ही सर्च मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारताच्या सूचनेनंतर श्रीलंकेतील अधिकाऱ्यांनी बंदरनायका आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीनं हे सर्च ऑपरेशन राबवलं. मात्र सर्च ऑपरेशन दरम्यान त्या विमानात कोणताही संशयित सापडला नसल्याची माहिती हाती आली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जर्मनीमध्ये मोठ्या संख्येनं एकत्र येत लोकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. यावेळी बर्लिन, म्युनिक आणि हॅम्बर्ग यासारख्या प्रमुख शहरांमध्ये नागरिकांनी हातात फलक घेऊन बॅनरबाजी करत शांततापूर्ण निदर्शनं केली. या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी दहशतवादाचा निषेध करत पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
त्यांच्या हातात असलेल्या फलकांवर दहशतवाद मुर्दाबाद, शांतता कायम राहो आणि भारतासोबत आमची सहानुभूती असा संदेश लिहिण्यात आला होता. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा स्वित्झर्लंडनेही तीव्र निषेध केलाय. पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत स्वित्झर्लंडचे परराष्ट्र मंत्री इग्नाशियो कॅलिस यांनी एक्स पोस्ट केली आहे. पहलगाममधील दुर्दैवी हल्ल्यानंतर डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली. यासह प्रादेशिक तणाव वाढू नये म्हणून त्यांनी भारताला संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. यासह स्वित्झर्लंडनं भारताला पाठिंबाही दर्शवलाय. रशियाच्या काळ्या समुद्रावरील बंदर शहर नोव्होसोरायस्क इथं युक्रेनकडून ड्रोन हल्ला करण्यात आलाय. या भीषण हल्ल्यात अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं असून जवळपास 5 जण जखमी झालेत. या हल्ल्यानंतर शहरात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. तर शनिवारी रात्री रशियाच्या हवाई संरक्षण दलाने 170 युक्रेनियन ड्रोन्स पाडलेत अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. यात 96 ड्रोन्स क्रायमियामध्ये, 47 क्रास्नोडार क्षेत्रात आणि 9 ड्रोन्स रोस्तोव क्षेत्रात पाडण्यात आलेत. अर्जेंटिनामध्ये तब्बल 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण अर्जेंटिनामधील अशुआया शहराच्या दक्षिणेकडील ड्रेक पॅसेजमध्ये समुद्राखाली होता. हे केंद्र उशुआयापासून सुमारे 219 किलोमीटर दक्षिणेच्या दिशेला होतं. दरम्यान या भूकंपाचे धक्के अर्जेंटिना आणि चिली या देशांमध्येही जाणवले. या भूकंपाच्या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून लोकांनी घराबाहेर मोकळ्या जागेचा आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं. सिंगापूरमध्ये आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत 1965 पासून सत्तेत असलेल्या पीपल्स ॲक्शन पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष वर्कर्स पार्टी यांच्यात मुख्य स्पर्धा आहे. या दोघांव्यतिरिक्त इतर अनेक छोटे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार असून सिंगापूरमधील 33 मतदारसंघांमधील 97 संसदीय जागांसाठी मतदान पार पडलंय. यामध्ये एकच सदस्य मतदारसंघ आणि गट प्रतिनिधित्व मतदारसंघ यांचा समावेश आहे. लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये पाकिस्तानी पत्रकार सफीना खान आणि पाकिस्तानी अभिनेता असद मलिक यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. या वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या वादादरम्यान दोघांनीही एकमेकांसाठी शिवराळ भाषेचा वापर केला. त्यांच्या या भांडणामुळे पाकिस्तानी पत्रकारिता आणि त्यांच्या वैयक्तिक वर्तनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस ITBPने 19 एप्रिल 2025 रोजी जगातील 5व्या क्रमांकावर असलेलं उंच शिखर माउंट मकालू यशस्वीरित्या सर केलंय. नवी दिल्लीतील ITBP मुख्यालयातून 21 मार्च 2025 ला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण मोहिमेला झेंडा दाखवला होता. ITBPच्या इतिहासात प्रथमच 8485 मीटरवर असलेल्या या दोन्ही शिखरांवर चढाई करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे ही मोहीम अधिक आव्हानात्मक आणि गौरवशाली ठरल्याचं ITBPनं सांगितलंय. मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या इंडोनेशियातील भारतीय नागरिकांच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय वाणिज्य दूतावासाला हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिलेत. कोर्टानं संबंधित प्रकरणात भारतीय नागरिकांच्या हितासाठी तातडीनं पाऊल उचलण्याचा आदेश दिलाय. इंडोनेशियन न्यायालयानं 3 भारतीय नागरिकांना सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं इंडोनेशियातील भारतीय वाणिज्य दूतावासाला तत्पर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. जगातील सर्वात उंच आणि सगळ्यात लहान कुत्र्याची भेट झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं गेल्या महिन्यात रेजिनाल्ड आणि पर्ल यांची 2 दिवसांची भेट ठरवली होती. इडाहो इथला 7 वर्षांचा ग्रेट डेन जातीचा रेजिनाल्ड आणि फ्लोरिडामधील चिहुआहुआ जातीची पर्ल या दोघांनाही त्यांच्या उंचीच्या विक्रमांसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. रेजिनाल्डचा आकार एका छोट्या घोड्यासारखा तर पर्ल एखाद्या सफरचंदा इतकी लहान आहे. पर्ल ही 4 वर्षांची असून तिची उंची केवळ 5.59 इंच इतकीच आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 10 कोटी रुपयाची पहिली हप्त्याची रक्कम 2500 शरणागती पत्करलेल्या माओवादी आणि नक्षल हिंसाचारग्रस्त कुटुंबांना वितरित केली आहे.
केंद्र सरकारनं शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांसाठी आणि नक्षल हिंसाचारानं प्रभावित कुटुंबांसाठी एकूण 15,000 घरं मंजूर केली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी दिली आहे. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. सतत होणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे. पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून शासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तरी पिकांचं नुकसान होण्याची देखील भीती वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रहिवासी संकुलाच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. शेजारच्या ड्रेनेजची भिंत कोसळल्यामुळे बेसमेंटमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे इमारतीखाली पार्क केलेली अनेक वाहनं पाण्यात बुडाली आहेत. ड्रेनेजची भिंत तुटल्यानं पाणी रहिवासी संकुलात शिरलं असून परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षा पुरवली जात असून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे.